संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 36. आजचा भाग तुलनेने लहानसाच आहे. आज आपण श्रीरामाने रावणाला जो आश्चर्यकारक संदेश दिला त्याबद्दल ऐकूया. युद्धकांडातल्या 41व्या सर्गात श्रीराम अंगदाला बोलावतो आणि त्याच्याबरोबर रावणाला देण्यासाठी निर्वाणीचा संदेश सांगतो. याच 41व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 61 ते 73 पर्यंत श्रीराम बराच लांबलचक आणि अत्यंत कठोर शब्दात रावणाला निरोप पाठवतो आणि त्याला अखेरची संधी देतो. हा निर्वाणीचा इशारा देताना वाल्मिकी मुनी आपल्याला हे सांगायला विसरत नाहीत की श्रीराम उच्च चैतन्य आहेत आणि श्रीराम इतर सैन्याच्या सेनापतीसारखा साधा सेनापती नाही. मानवी इतिहासाच्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही युद्धात कोणत्याही सैन्यप्रमुखाने शत्रूला अशा प्रकारचा आश्चर्यकारक संदेश दिलेला नाही. युद्धकांडातल्या 41व्या सर्गातल्या 66व्या श्लोकात श्रीरामाने रावणाला दिलेला इशारा असा आहे की जेव्हा श्रीराम रावणाला ठार करेल तेव्हा रावण स्वर्गात जाईल. पदवीं देवतानां च महर्षीणां च राक्षस राजर्षीणां च सर्वेणां गमिष्यसि मया हतः. अर्थात श्रीराम रावणाला निरोप देतो की हे राक्षस श्रेष्ठा, तुझा मृत्यू माझ्या हातून झाल्यावर देवता, महर्षी आणि राजर्षी यांना जो स्वर्गलोक प्राप्त होतो तो तुलाही प्राप्त होईल. जर श्रीरामाने रावणाला असा निर्वाणीचा इशारा दिला असता की मी तुला ठार मारल्यानंतर तू अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडशील, तर ही कल्पना आपल्याला नक्कीच आवडली असती. परंतु श्रीरामानं तसं केलं नाही, कारण श्रीरामाजवळ मत्सर, द्वेष यांना स्थानच नाही. रावणाची जागा स्वर्गात असेल असं श्रीराम का बरं म्हणतो? स्वर्गात जाणं म्हणजे त्याला बक्षीस देणं होय, ती काही त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा नाही. आता जेव्हा आपण या श्लोकाचा अभ्यास शरीर, मन, शक्ती, चैतन्य या रचनेतून करतो तेव्हाच याचा अन्वयार्थ आपण काढू शकतो. या आश्चर्यकारक श्लोकात वाल्मिकी मुनींचे 3 मुद्दे दडलेत. पहिला म्हणजे जेव्हा चैतन्य अहंकाराचा पराभव करतं तेव्हा त्या अहंकाराला चैतन्य स्वतःमध्ये लीन करून घेतं. अशा रीतीने श्रीरामाने म्हणजे चैतन्याने रावणाला म्हणजे अहंकाराला आपल्यात सामावून घेतलं. पण इथे वाल्मिकींना कथेत असं म्हणता येत नाही की श्रीराम रावणाला आपल्यात समाविष्ट करून घेईल. वाल्मिकी रामायणात नसलं तरीही इतर रामायणांमध्ये असं सांगितलंय की जेव्हा श्रीराम रावणाचा वध करतो तेव्हा रावणाची आत्मज्योत श्रीरामाच्या आत्मज्योतीत विलीन झाली. आता यातला दुसरा मुद्दा असा आहे की वाल्मिकी ऋषींनी पूर्वी दाखवल्याप्रमाणे श्रीराम हे भगवान विष्णू किंवा वैश्विक चैतन्य आहेत. अनेक श्लोक श्रीराम भगवान विष्णूसारखा दिसतो आणि वागतो असं अप्रत्यक्षपणे सांगतात. खरं तर युद्धाच्या शेवटी रावणाला मारल्यानंतर युद्धकांडातल्या 120व्या सर्गातल्या 13व्या श्लोकात श्रीरामाला आपण भगवान विष्णू असल्याची जाणीव होत असली
तरी तो त्यापूर्वीच भगवान विष्णूसारखा दिसतो आणि वागतो. हे लक्षात ठेवायला हवं की जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे काय, तर श्रीराम हा शारीरिक चैतन्य आणि वैश्विक चैतन्य आहे. आणि चैतन्य एकच आहे. यानंतर तिसरा मुद्दा. श्रीराम म्हणजे चैतन्य हे भक्ती, प्रेम आणि द्वेष, मत्सर या दोन्ही विरुद्ध भावनांपासून सारख्याच अंतरावर आहेत. त्यामुळे जे त्या चैतन्याचे अनन्य भक्त आहेत ते त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतात. परंतु जे त्याचा मत्सर किंवा द्वेष करतात तेही त्याच्याजवळ जाऊन पोचतात. आता वाल्मिकी मुनींचं हे विधान गोंधळात टाकणारं आहे. आपलं चैतन्याचं प्रेम त्याच्या जवळ आणतं हे समजू शकतो, परंतु आपण हे बघू शकत नाही की तीव्र द्वेष देखील त्याच्याजवळ आपल्याला आणतो. तुम्हाला चैतन्याविषयी प्रेम असो किंवा द्वेष असो, कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही चैतन्याशी जोडले जाता. उच्च चैतन्याचं स्वरूप असं आहे की तेच तुम्हाला स्वतःकडे खेचतं. तुम्हाला ते आवडतं किंवा तुम्ही त्याचा द्वेष करता, याने काहीही फरक पडत नाही. आपण बघतो की जसा सुग्रीव श्रीरामाशी प्रेमाने जोडला जातो, तसाच रावण द्वेषामुळे श्रीरामाशी जोडला जातो. आणि म्हणून त्या दोघांनाही चैतन्य आपल्या जवळ घेतं. युद्धकांडातल्या 41व्या सर्गातल्या 77व्या श्लोकात अंगद श्रीरामाचा निरोप अगदी जसाच्या तसा रावणाला सांगतो. फक्त 66व्या श्लोकात श्रीराम म्हणतो की तुझी जागा स्वर्गात असेल, हे अंगद सांगत नाही. अशा रीतीने जसं रावणाने श्रीरामाला ओळखलं नाही, तसंच श्रीरामाच्या बाजूने आणि श्रीरामासाठी लढणाऱ्या त्याच्या सैनिकांना सुद्धा श्रीराम समजत नाही असं म्हणावं लागेल. भाग 36 संपला.